एका घरामध्ये 5 व्यक्ती राहत असतात. दोघं नवरा बायको, त्यांची 2 मुलं आणि त्यांच्याकडे राहण्यासाठी आलेली एक जवळची नातेवाईक महिला असते. असे 5 जण एका घरामध्ये अगदी आनंदाने राहत असतात. पण एक दिवस अचानक सकाळी त्या घराला आग लागते आणि त्या घराला आग लागली की आजूबाजूच्या लोकांना त्या घरामधून धूर निघताना दिसतो. मग धुराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं की लोक ते आग विझवण्यासाठी त्या घराच्या दिशेने पळत जातात. तोपर्यंत काही लोक पोलीस स्टेशनमध्ये फोन करतात, काही जण फायर ब्रिगेडला फोन करतात आणि तोपर्यंत आग विझवण्याचा तो प्रयत्न करतात. या संपूर्ण माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडचे लोकसुद्धा येतात आणि त्या घराला लागलेली आग विझवून पाहतात. बघता बघता थोड्या वेळानं आग संपूर्ण विझते आणि आग विझल्यानंतर पोलीस जेव्हा आतमध्ये जाऊन पाहतात तेव्हा पोलिसांना आतमधून 4 लाश मिळतात आणि त्या 4ही लाश ह्या वेगवेगळ्या भागात पडलेल्या असतात. म्हणजे 4ही लाशांचे वेगवेगळे तुकडे केलेले असतात. त्यामध्ये जेव्हा हे सगळं जे डेड बॉड्या आहेत पोलीस त्याला ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. जळलेलेच असतात थोड्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या असतात, बाकी संपूर्ण जळलेल्या असतात. पोलीस जेव्हा त्या संपूर्ण पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतो, त्यामधून सिद्ध होतं की जे त्या डेड बॉड्या आहेत त्यापैकी एक डेड बॉडी ही पुरुषाची आहे तर 3 डेड बॉड्या ह्या महिलांच्या आहेत. मग त्या घरामध्ये अशा पद्धतीनं आग कोणी लावली होती, त्या 4 जणांना कोणी ठार केलं होतं, हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी घटना आहे ती घटना आहे केरळ राज्यामधलं एक शहर आहे आणि त्या शहराचं नाव आहे तिरुवनंतपुरम नाथकोटमध्ये घडलेली ही घटना आहे आणि तारीख आहे 9 एप्रिल 2017ची. 9 एप्रिल 2017ला हे जे घर आहे त्या घरामध्ये एक महिला आणि त्यांच्या जवळची असणारी एक नातेवाईक या ठिकाणी राहत होती. आणि या ठिकाणी राहत असतानाच ती जी महिला आहे त्या महिलेच्या डोक्यामध्ये एक जणांनी जोरदार वार केला आणि वार केल्यानंतर तो जो आरोपी आहे त्याच ठिकाणी बसून राहिला. आणि काही वेळाने बसून राहिल्यानंतर ती जी महिला होती त्या महिलेच्या शोधण्यासाठी त्या ठिकाणी अजून एक महिला आली त्यांच्या घरामध्ये राहणारी. आणि ती महिला त्या व्यक्तीला बघून आरडू लागली, ओरडू लागली. तर या व्यक्तीनं तिलासुद्धा ठार केलं आणि तिच्या जवळसुद्धा काही वेळ बसून राहिला. मग नंतर त्या ठिकाणी एक तरुणी आली आणि ती तरुणी आली की त्या तरुणीलासुद्धा त्या व्यक्तीनं ठार केलं. मग त्या तरुणीनंतर त्या घरामध्ये असणारा जो पुरुष होता करता धरता तो सुद्धा आला आणि त्यालासुद्धा त्याच पद्धतीनं ठार केलं आणि तो व्यक्ती तरीसुद्धा त्याच ठिकाणी बसून राहिला. आता पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा शोध करण्याचं ठरवलं. सगळं काही तपासून पाहिलं, आजूबाजूच्या लोकांना विचारून पाहिलं कोणासोबत दुश्मनी आहे का, काय आहे का, हे आहे का, सगळं आहे का. तेव्हा पोलिसांना एक गोष्ट समजली की हे जे मेलेले लोक आहेत त्यामध्ये जे पुरुष आहे तो एक रिटायर प्रोफेसर आहे, त्यांचं नाव आहे ए राजा थमकम. त्यांची जी बायको आहे तिचं नाव आहे जीन पद्मा आणि त्यांची जी मुलगी आहे केरोलिन ही MBBS डॉक्टर होती. आणि त्यांच्या घरामध्ये एक वयोवृद्ध महिलासुद्धा आलेली होती 60-70 वर्षाची, तिचं नाव होतं ललिता. असे 5 जण ह्या घरामध्ये होते आणि त्यांचा एक जो मुलगा होता तो सुद्धा डॉक्टर MBBS होता, पण तो या घरामध्ये त्यावेळी उपस्थित नव्हता ज्यावेळी ही घटना घडली. मग आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की यांची जी दुश्मनी आहे ती कोणासोबत नाही, त्यांचा जो मुलगा आहे डॉक्टर याची चौकशी करून पहा, त्याच्यापासूनच काहीतरी सापडू शकतं. आता पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला तेव्हा जो हा आरोपी होता, हा जो त्यांचा मुलगा होता डॉक्टर, हा पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि कसून चौकशी केली. सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली की मला काय माहीत, असं काय माहीत. मग पोलिसांच्या गोष्ट लक्षात आली की याच्या घरामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे आणि याला काहीच वाटत नाही,
हा उडवाउडवीची उत्तर देतोय आणि हा त्या ठिकाणी गेला सुद्धा नाही. म्हणून पोलिसांनी मग पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना धक्काच बसला. आता तो जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं केडल निन्सन राजा. 30 वर्षीय तो होता आणि तो डॉक्टर होता. त्याची जी डॉक्टरेट आहे ती विदेशामध्ये जाऊन झाली होती. विदेशामध्ये त्यानं डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं होतं. आता त्याच्यापेक्षा लहान असणारी बहीण आहे, तीसुद्धा डॉक्टर होती, पण ती याच्यापेक्षा जास्त हुशार होती. म्हणून हिला विदेशात डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं होतं आणि याला लवकर पाठवण्यात आलं नव्हतं. पण याच्या मनामध्ये एकच विचार असायचा आणि एकच तो विचार करायचा की बाबा माणसाच्या शरीरामध्ये नेमकी आत्मा कुठं लपलेली असते. म्हणजे तिने अनेक गोष्टी ऐकल्या होत्या की आत्मा असते, मग मेल्यानंतर ती आत्मा बाहेर निघते आणि ती आत्मा एकदा गेली की माणसाचा जीव जातो. मग याला एकच शोध लावायचा होता की माणसाच्या शरीरामध्ये नेमकी आत्मा कुठं असते आणि ती आत्मा कशा पद्धतीनं निघून जाते, तीच माहिती त्याला घ्यायची होती. आता ज्या पद्धतीनं हा डॉक्टर झालेला होता, डॉक्टरचं शिक्षण घेत होता, तेव्हासुद्धा त्यानं त्याच्या अनेक जे वरिष्ठ डॉक्टर आहेत यांना विचारलं होतं. अनेक लोकांकडे विचारपूस केली होती, जेवढे त्याचे मित्र आहेत त्यांनासुद्धा विचारपूस केली होती की नेमकं आत्मा कुठं असते आणि काय असते. त्याला अनेक पद्धतीचे उत्तरं त्या ठिकाणी मिळाले होते, पण त्याच्या मनाचं समाधान झालं नव्हतं. आणि याच विचार करत त्याला एक बिमारीसुद्धा झालेली होती आणि त्या बिमारीचं नाव होतं सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनिया नावाची बिमारी त्या व्यक्तीला झाली होती आणि तो फक्त एकच विचार करायचा की आत्मा नेमकी कुठं असते आणि आत्मा कशी बाहेर निघते. मग एक दिवस त्यानं ठरवलं की आता आपल्याला आत्माच बघायची. त्याच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला आणि त्याच्या संदर्भात ते अशा पद्धतीनं बोलायचा, लोकांना विचारायचा. म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला अनेक वेळा डॉक्टरकडे सुद्धा दाखवलं होतं. डॉक्टरांच्या पद्धतीनं विचारण्याला सांगितलं होतं, समजून सांगायचा प्रयत्न केला होता. तेव्हाच लक्षात आलं होतं की याला सिझोफ्रेनिया नावाची बिमारी आहे. पण हा ठणठणीत आहे, याला काही एवढं हे नाही, फक्त याला गोळ्या औषध देऊन ती बिमारी कमी करता येऊ शकते. पण ती बिमारी याचा विचारच करण्याची क्षमता ती होती, त्याच्या पलीकडे हा जातच नव्हता. मग एक दिवस असंच त्यानं 7 एप्रिल रोजी घरामध्ये कोणी नसताना फक्त त्याची आई आणि त्यांच्या घरामध्ये असणारी जी महिला होती ती महिला खालच्या रूममध्ये काम करायची आणि याची आई वरच्या रूममध्ये होती. मग हा वरच्या रूममध्ये गेला. एका धारदार शस्त्रानं त्याच्या आईच्या डोक्यामध्ये वार केला पाठीमागून. आता ती आरडू लागली, ओरडू लागली, रक्ताच्या थारोळ्यात पडू लागली. तेव्हा यानं दाना वार केले. त्याची आई म्हणली मारू नको, हे करू नको, असं करू नको. तर ते म्हणे नाही, तुला मरावंच लागेल, कारण की तू मेली नाही तर मला तुझ्यामध्ये असणारी आत्मा कशी दिसेल. आई त्याची विनवण्या करत होती, पण यानं तिच्या डोक्यामध्ये एका पाठोपाठ 2-3 वार केले. मग ती जागीच ठार झाली. आता हा तिला मारत होता, पण तिच्या आवाजानं घरामध्ये असणारी ती वयोवृद्ध महिला वरती पळत आली आणि या जे तिला मारत होता तेव्हा ही मागून आरडायची की मारू नको, असं करू नको, तू का पागल झाला का, हे झालं का. मग तेवढ्यात ती जी महिला आहे त्याची आई आहे, तिचा जीव जातो आणि ही जी म्हातारी आहे ती म्हणते मारू नको, असं काऊन केलं, तसं काऊन केलं. तर हे म्हणतो चूप बस, शांत बस, मला आत्मा बघायची आहे, मला ती कशी जाती आहे ते बघायचं आहे. शांत राहा म्हातारे, शांत राहा, मला आत्मा बघू दे, नाहीतर मी तुला त्याच पद्धतीनं मारेल जर मला आत्मा दिसली नाही तर. मग त्या महिलेचा जीव जातो. तो 10-15 मिनटं त्याच ठिकाणी बसून राहतो. ती महिला आरडाओरडा करते, हातीला जवळ धरतो, तिचं तोंड दाबतो, अरे बाबा गप्प बस म्हणतो, पण ती गप्प बसत नाही. मग तिचा गळा दाबतो आणि तिलासुद्धा त्याच ठिकाणी हे बळजबरी बसून ठेवतो. मग त्याला वाटतं अजून कशी आत्मा दिसली नाही, अजून कशी आत्मा बाहेर निघली नाही. मग त्याला वाटतं की कदाचित ही म्हातारी मला इकडं लक्ष माझं वळवू लागली, मला बोलू लागली, तेवढ्याच वेळामध्ये ती आत्मा निघून गेली असेल. मग ते म्हणतं त्या म्हातारीला की आता मला आत्मा काय दिसली नाही, आता आत्मा बघण्यासाठी मला तुलासुद्धा मारावं लागेल. मग ज्या पद्धतीनं त्याने त्याच्या आईला मारलं होतं त्याच पद्धतीनं तो त्या महिलेलासुद्धा मारतो, तिच्यावरसुद्धा वार करतो. तीसुद्धा विनवण्या करते, पण हा काही ऐकत नाही, तिच्यावर वार करतो. तीसुद्धा ठार होते आणि ठार झाल्यानंतर
त्या ठिकाणी बसून राहतो जोपर्यंत त्याला आत्मा दिसत नाही तोपर्यंत तो एकटक तिच्याकडं त्या महिलेकडं दोघांकडेही बघत राहतो, पण आत्मा काही बाहेर निघत नाही, आत्मा काही दिसत नाही। मग थोड्याच वेळात त्याची बहीणसुद्धा त्या घरामध्ये येते आणि त्याची बहीण हे सगळं प्रकार पाहून जोरजोरात ओरडू लागते। मग त्याच पद्धतीनं तिच्यावर सुद्धा वार करतो आणि त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या बहिणीवर सुद्धा वार करून तिला सुद्धा ठार करतो आणि या 2 लाशामध्ये तिसरी लाश सामील करतो आणि पुन्हा आत्मा निघते का नाही निघत म्हणून टकमक त्याच ठिकाणी बसून राहतो। बरेच तास निघून गेल्यानंतर बाहेर गेलेले वडील ते सुद्धा त्या ठिकाणी येतात, त्याच्या वडिलाला सुद्धा मारतो। मग काही वेळ त्या ठिकाणी वाट पाहतो की आत्मा कधी निघेल काय निघेल, पण आत्मा काही निघतच नाही। मग आत्मा पाहण्यासाठी तो 2 दिवस त्याच घरामध्ये त्याच पद्धतीनं राहतो। पण जेव्हा मग ह्या ज्या लाश आहेत त्या खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये येतात, त्यांच्यातून दुर्गंधी पसरू लागते। मग 9 एप्रिलला तो काय करतो, त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ टाकतो आणि त्यांना पेटवून देतो आणि पेटवून दिल्यानंतर त्या ठिकाणाहून पसार होतो। पसार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात, संपूर्ण प्रकरण पाहतात, आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा सांगितलेलं असतं आणि अशा पद्धतीनं त्यानं आत्मा पाहण्यासाठी 4 लोकांचा खून केला होता, 4 लोकांना ठार केलं होतं। त्याला नेमकं आत्मा पाहून काय करायचं होतं, त्याला आत्मा भोकांडीवर बसून घ्यायची होती का, आणि अशामुळं काय अशा पद्धतीनं त्यानं एक मोठा सुद्धा गुन्हा केला होता। त्याला नेमकी आत्मा बघायची कशासाठी होती हे सुद्धा त्यानं सांगितलं नाही, पण त्याला नाद जो लागला होता त्यामुळं 4 लोकांचा जीवसुद्धा गेला होता। या जगामध्ये कोण काय करील, कशा पद्धतीनं करील काहीही सांगता येत नाही, त्यामुळं आपणही सावध राहिलं पाहिजे आणि असं कोणासोबत घडत असेल तर त्याला सुद्धा सावध केलं पाहिजे। आणि अशाबद्दल काही आपल्याला माहिती मिळाली की लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितले पाहिजे, म्हणजे गुन्हा घडण्याआधीच काहीतरी होऊ शकतं, गुन्हा रोखला जाऊ शकतो। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि या घटनेवर तुम्हाला काय वाटतं अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।